नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। 2 ऑटो रिक्षांच्या झालेल्या धडकेमध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे। ही घटना पूर्णा शहरातील बस स्थानक परिसरात शुक्रवारी दुपारी घडली। घटनेच्या प्राथमिक माहितीवरून वेगवेगळ्या दिशेने येणारे दोन्ही ऑटो रिक्षा एकमेकावर धडकले। यात प्रवासी ऑटोचे मोठे नुकसान झाले। तसेच प्रवासी ऑटोतील शाकीर मोहम्मद यांचा या घटनेत मृत्यू झाला तर मोहम्मद कलाम हे 60 वर्षीय इसम गंभीर जखमी झाले आहेत। हे दोन्ही इसम परप्रांतातील मजूर असून पूर्णा शहरातील शहरालगत असलेल्या एका कारखान्यात हे काम करत आहेत। पुढील तपास पोलीस करत आहेत। आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।